तर नमस्कार मंडळी, कशात सगळे मजेत ना? आशा करतो तुम्ही सगळे मजेतच असाल. तर आधी टाइम आणि डेट बघून घ्या काय आहे. तर 9:24 आणि आज तारीख आहे 23 जुलै. आपला आज आहे आय गेस हा डे 8चा व्लॉग असेल. हा डे 8चा व्लॉग आहे. आज आहे आपला डे 8 व्लॉगिंगचा. आणि गाडीला केलं कोल्ड स्टार्ट. गाडी CNG वरती पण कन्वर्ट झाली आहे. आणि डेलाच निघालोय कारण की काल थोडं मी बाहेर गेलो होतो, तर आज डेलाच निघालोय. मॅक्सिमम आपल्याला जेवढं पुश करता येईल. आता मी एक नवीन एक्सपेरिमेंट करतोय टायमिंगचा वगैरे, कसं पासचं वगैरे ते थोडं माझ्या डोक्यात चालू आहे. तर मी त्याच्यावरती वर्क करतोय आणि हे व्लॉग्स पण तुम्ही त्याबद्दलच बघताय. पण अजून मी हे नाही करताय, म्हणजे खुलून नाही सांगत आहे तुम्हाला, सगळं उलगडून नाही सांगत आहे की काय आहे. जेव्हा ते वर्क करेल, व्यवस्थित असेल, मला वाटेल की हा व्यवस्थित आहे, मी करतोय, तुम्ही पण करू शकताय, तर तेव्हा मी ते नक्की तुम्हाला डिस्क्लोज करेन की मी काय करत होतो. या व्लॉगिंग मध्येच करतोय. ह्या तुम्ही व्हिडिओ जे बघताय ना त्याच्यामध्येच मी काहीतरी करतोय, ते तुम्हाला पण मी नंतरला सांगणार आहे. ठीक आहे, गाडीमध्ये आहे अर्धा CNG, हाफ टँक आहे. आपण जाऊया, फुल करूया तिला आणि मग ऑनलाईन जाऊया. तर पोहोचलोय आपण आता CNG पंपात. आणि आता लाईन तर नाही आहे, इकडेच लावूया गाडी, बघूया कितीची CNG येते. तर CNG पंप आहे तिथे आणि CNG आपलं झालंय भरून डन. आणि आता आपण जाऊया ऑनलाईन. ठीक आहे, उबर, अरे पडला फोन बघा, आपली पास वगैरे सगळं संपलेलं आहे. गो ऑनलाईन. ठीक आहे, याच्यावर आपण ऑनलाईन झालेलो आहोत. आणि आता जाऊया रॅपिडवर ऑनलाईन. काल हे ओके ओके, चला ऑन ड्युटी. रॅपिडोवर पण आपण ऑन ड्युटी आलेलो आहोत. तर टाइम बघा 10:21 आणि पहिली ट्रिप आपल्याला आली आहे, आपण एक्सेप्ट केली आहे. ठाणे वेस्टची आहे, कोलशेतची सिडान आहे. घेऊया आता. इकडनं पनवेलमधनं बाहेर निघाला बाई, एक्सेलची वाट नाही बघू शकत आपण. तर सिडान आहे, घेऊन सोडूया. किती फेअर झालं ते मी तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवेन. तर ठाण्याचा ड्रॉप झाला, डन. टाइम बघ झाले 12:04 आणि फेअर आपल्याला भेटतं 730 रुपये आपल्याला फेअर भेटलेला आहे. आता बघूया इकडनं कुठली ट्रिप लागते ती. तर टाइम चेक करा, 12:22 आणि आपण ठाण्याचा लास्ट ड्रॉप केला. ठाण्यामध्येच आहोत, तिथेच आजूबाजूलाच होतो. आता लगेच थोड्या वेळातच एक एक्सेल पडली आहे, दादरची आहे. सो मी ती एक्सेप्ट केली, प्रीमियर एक्सेल आहे. जाऊया, कस्टमरला पिक करूया, दादरला त्यांना ड्रॉप करूया आणि मग तुम्हाला मी सांगतो किती फेअर झाला ते. तर सर्वात आधी वेळ चेक करा, वेळ किती झाले तर 2:03 दुपारचे. आणि आपली दादरवाली ट्रिप झाली कंप्लीट. हे बघा 769 आपल्याला प्रीमियर एक्सेल होती, 769 भेटलं फेअर. आता बघूया, आता इकडनं कुठं जातो ते मी तिथं गेल्यावर सांगतो. थोडा आता इकडनं U-टर्न वगैरे मारायला. आता इथे आहे ना, असं आहे ना, U-टर्न वगैरे पण सगळं इथं खूप बघून काळजी घेऊन हे करावं लागतं, कारण की रूल्स खूप इथं, ट्रॅफिक रूल्स खूप स्ट्रिक्ट आहेत. सायन्स वगैरे ते सगळं बघून हे करावं लागतं. तर आधी टाइम चेक करा, वाजलेत किती 4:30 आणि आपण आहोत आता अंधेरी वेस्टला. दादरवरनं काही ट्रिपच नव्हती लागत. सो आपण एक एक्सेल घेतली अंधेरी वेस्टची दादरवरनं. त्यांनी किती आपल्याला फेअर दिलं ते दाखवतो तुम्हाला, एकच मिनटं. हे बघा, तर लास्ट ट्रिपचे आपल्याला एवढे भेटलेत. आणि आता लगेचच एक म्हणजे ऑन द गो आपला पिकअप, म्हणजे ड्रॉप करायच्या जस्ट अगोदर एक रिक्वेस्ट आली पनवेल खारघरची. तर आपण तीही एक्सेप्ट केली आणि चाललोय कस्टमरला पिक करायला. तर टाइम चेक करा, 6:02 आणि आपली खारघरची ट्रिप बेलापूरमध्ये संपली आहे. कस्टमरला बेलापूरला उतरायचं होतं. सो फेअर बघा 521.28 सिडानची होती, घेऊन टाकली मी, कारण की परत मग तिकडनं मला अंधेरी ईस्टला जावं लागलं, तर ते तेवढं जाण्यापेक्षा भेटले तर घेऊन टाकली. आणि आता बघा CNG आपलं झालं आहे कमी, तर आता बेलापूरमध्ये जाऊन आधी CNG फुल करूया. तर हे चेक करा, CNG झाले आपले फुल. अरे ग्राउंडमध्ये गाडी टाकली, बाहेर जागाच नाही आहे, म्हणून या ग्राउंडमध्ये गाडी टाकली. आता एक अराऊंड CNG आली 520 रुपयाची. तर सर्वात आधी तुम्ही टाइम चेक करा, टाइम 8:29 आणि आपण आहोत ठाण्यात.
बेलापूरला CNG वरून झाल्यानंतर आपल्याला लगेच ठाण्याची ट्रिप लागली. ती जवळच होता पिकअप म्हणून मला तेव्हा व्हिडिओ नाही बनवता आला. आपल्याला किती फेअर भेटलाय तर हे बघा, एवढा आपल्याला या ट्रिपचा फेअर भेटला. हिरानंदिनीला आलोय ठाण्याला, सिडॅन होती, घेऊन टाकला. आज ते थोडं मार्केट पण डाऊन आहे, कारण की मला असं वाटतं प्रोटेस्टचा थोडा ते इम्पॅक्ट आहे. दादरला वगैरे ते प्रोटेस्ट पण दादरला पण चालू आहे ना, मुंबईमध्ये पण चालू आहे, तर त्याचा थोडा इम्पॅक्ट वाटतोय मला, बट ठीक आहे. तर लास्ट ड्रॉप झाल्यानंतर थोडा वेळ बसलो होतो तोंडावर पाणी वगैरे मारून. तेवढ्यात रॅपिडोवरती आपल्याला ट्रिप लागली, कामोठ्याची आहे. जाऊया कस्टमरला पिकअप करूया आणि कामोठ्याला ड्रॉप करूया. तर आता टाइम चेक करा किती वाजलेत, 9:57 झालेत रात्रीचे. आणि आपला जो ठाण्यावरनं ड्रॉप होता ना, तो कामोठ्याचा नव्हता, कळंबोळीचा होता. आणि आपल्याला फेअर बघा किती भेटलाय, सिडॅन होता, एक्सेल नव्हता. आता जे काय भेटतंय ते मी घेतोय, म्हणजे ऑब्व्हियसली परवडायला पण पाहिजे. तर सर्वात आधी तुम्ही टाइम चेक करा, रात्रीचे 11:43 झालेत. आणि आपण कुठं आहोत, आपण आहोत ठाण्यात. आपल्याला कळंबोलीवरनं जो लास्ट ड्रॉप झाला त्याच्यानंतर कळंबोली सर्कलवरनं एक ठाण्याची सिडॅन लागली, ती मी ॲक्सेप्ट केली. आणि आपला फेअर बघा किती भेटला आपल्याला. ठीक आहे, आता ठाण्याला आलो आहे. CNG आपली झाली आहे डाऊन, CNG कमी आहे, तर CNG भरून घेऊया. तर हे बघा, CNG आपलं झालं आहे भरून 530 रुपयाचं आता CNG आलं आहे परत गाडीत. आणि आता वाजलेत 12:09 झालेत. आणि आपल्या ड्युटीला आय थिंक एक पकडा 11:30-12 तास झालेत आपण घरातनं निघलेला. आणि एक रिझर्वेशन घेतलं मी 3:35ची खोनी पडग्याच्या पाड्यावरून. ती पण एक्सेल आहे, LTDची आहे. आता मला इकडनं तिथं जायला काहीतरी भेटलं पाहिजे, कुठली तरी ट्रिप लागली पाहिजे. तर टाइम चेक किती वाजले तर 1:20. आणि आपण कुठं आहोत, आपण आहोत मुंब्रामध्ये. ठाण्यावरून आता मला आहे त्या खोनी गावाची येते पालावामधनं मला रिझर्वेशन आहे. ठीक आहे, आता मला ठाण्यावरनं तिथपर्यंत जायचंच होतं, तर मुंब्रा आली तर घेऊन टाकली. एक किती जास्ती नाही, 282 रुपीज आपल्याला बघा एवढा फेअर भेटला आपल्याला. माहिती आहे खूप कमी आहे, पण तिकडनं MT येण्यापेक्षा काय नाही तिथं काहीतरी सही, असा हिसाब आहे. आता मी चाललोय तिकडे, रिझर्वेशन आपली ज्या लोकेशनवर नाही त्या लोकेशनच्या इथं चाललोय आणि तिकडे जाऊन वेट करेन. खूप टाइम आहे आपल्याकडे, खूप टाइम आहे. 1:21 झाले, आता 3:35चा पिकअप आहे. नाही म्हणताना 2 तास आहेत. तर याच ठिकाणी आपण आपल्या रिझर्वेशनच्या ॲड्रेसवर पोहोचलो आहे. पण त्यात एक ट्विस्ट आहे, मी मुंब्राचा ड्रॉप केल्यानंतर पुढे येतच होतो, लगेच मला एक्सपिरिया मॉल आहे ना, तिकडनं एक एक्सेल बुकिंग पडली, इकडची पलावाची, म्हणजे जो जिथं आपल्याला रिझर्वेशन आहे, जिकडनं रिझर्वेशनचं पिकअप आहे, त्याच ॲड्रेसची आपल्याला हे पडली, ट्रिप पडली, बुकिंग पडली. झाले, त्यानं ड्रॉप केलं आहे, एक्सेल होती. फेअर बघा एवढा त्या ट्रिपचा फेअर आहे. तर आपल्या मराठीत एक म्हण आहे, ती सगळ्यांना माहितीच असेल, थेंबे थेंबे तळे साचे. ते सध्या चालू आहे माझ्यासोबत, कारण की यार मी काल सकाळी 10 वाजता निघलोय आणि आत्ता 2 वाजले, 2 रात्रीचे. नाही म्हणताना ते 12, 1, 2, 3, 4, 16 तास मला झाले बाई, 16 तास. अजूनही लास्टची ट्रिप आपली बाकी आहे, जी आहे 3:35ची. भाई साहब, खरंच हो, पण मजाही येते. तुम्ही मला मोटिवेट करा, अजून कमेंट वगैरे करा यार, सपोर्ट करा खूप भावाला तुमच्या, आणि खूप प्रेम द्या. तसं तुम्ही करताय, अजून वाढवा, डबल करा प्रेम. तर आपण आलोय आपल्या पिकअप लोकेशनला, जी आपली 3:35ची रिझर्वेशन होती. त्या रिझर्वेशनच्या आपण पिकअप लोकेशनला आलोय. कस्टमर येत आहेत खाली, ते आले होते खाली, त्यांनी मला हात दाखवला आणि ते गेले जागे, सामान वगैरे काय असेल. आपली LTDचा ड्रॉप आहे हा, लोकमान्य टिळक टर्मिनसचा ड्रॉप आहे रेल्वे स्टेशनचा. तर LTDला पोहोचलोय आपण. LTDचा ड्रॉप आपला झालाय, एक्सेल होता. किती फेअर झाला ते तुम्हाला मी नंतर दाखवतो. आत्ता आपल्याला इमर्जन्सीमध्ये जायचं आहे, रिझर्वेशन आहे देवनारवरनं,
गोवंडी चेंबूर देवनारवर ना आपला उल्वे एअरपोर्टची. तर ते टाईममध्ये पोचलं पाहिजे, नाहीतर जर टाईम क्रॉस झाला किंवा टाईम एक्सिड झाला ना तर रिझर्वेशन डायरेक्ट कॅन्सल होते. तिथं कोणी मग आपण काय नाही करू शकत. ॲप डायरेक्ट उबर ॲप डायरेक्ट रिझर्वेशन ती कॅन्सल करून टाकतो. तर पोचलो आहे आपण आपल्या देवनरवाल्या पिकअप पॉईंटला. या इकडं बिल्डिंग 5चा पिकअप आहे. 4:47ला पोचलो आहे आपण. आणि तारीख बघा 24 तारीख. भाई काल 23 तारखेला सकाळी 10 वाजता मी बाहेर निघलो आहे आणि आज 24 तारीख आहे आणि सकाळचे वाजले 4:58. ओ भाई साहब. आणि तुम्हाला मी लास्ट ट्रिपचे आपल्याला किती भेटले ते पण दाखवतो. हे बघा आपल्याला लास्ट ट्रिपचे एवढा फेअर भेटला आहे. एक्सेल होती. तर आपला उल्वे एअरपोर्टचा पण ड्रॉप झालाय डन. आणि टाइम किती झालाय तर टाइम बघा 5:42 आणि आपण धरतोय घराची वाट. नाही म्हणताना एक 18-19 तास झालेत आपण काम करतोय. 18-19 तास आपण का काम करतोय आता? 18-19 तास. परत याच्या अगोदर तर तुम्ही ब्लॉग बघितला तेव्हा पण 16-15 तास झाला होता काम. असं का करतोय तर एक एक्सपेरिमेंट आपला चालू आहे. हा एक्सपेरिमेंट करताना आपला टार्गेट पण मोठा होणार आहे त्यात. सो तो बघूया किती सक्सेस. अजून 2च दिवस झालेत. अजून थोडे दिवस करतो कंटिन्यू. जर सक्सेस झाला तर तुम्हाला सजेस्ट करेन, नाहीतर मग आपलं नॉर्मली जशी आपली शिफ्ट चालू होती, आपली ड्युटी जशी आपण करत होतो तसं करू. पण खरंच आज जरा जास्तीच वेळ लागला. मार्केट पण स्लो होता आणि आज ते प्रोटेस्ट वगैरे पण चालू आहे. आणि 23 मार्चला महाराष्ट्र बंद असं ते उद्धव ठाकरे साहेबांनी वगैरे काय अनाऊन्स केलं होतं, ते सगळं पण होतं. मार्केटच स्लो होतं यार, एकदम खूप स्लो होतं मार्केट. आणि त्यात रेटचा तर इश्यू चालूच आहे. पण माझं एक असं आहे, मी रेट वगैरे म्हणजे ठीक आहे, रेटचा इश्यू आहे, रेट कमी आहे ठीक आहे, पण आपल्याला जो टार्गेट करायचा आहे तो तर करायचंच आहे ना यार. मग त्यासाठी थोडी जास्त वेळ जातो. आज माझा खूप जास्त वेळ गेला, पण ठीक आहे. गिवअप नाही करायचं आहे आपल्याला खूप चांगलं. तुम्ही पण गिवअप नका करू नेहमी. असं म्हणजे आहे ना, टार्गेट ठेवा. एक टार्गेट ठेवाल तो ती अचीव करायची, तो टार्गेट अचीव करायचं तुमच्यामध्ये ताकद राहील. टार्गेट एक ठेवा, बाकी काय बघू नका. रेट कमी आहे काय आहे, मी पण समजतो रेट कमी आहे, पण टार्गेट कंप्लीट करायचंच आहे आपल्याला, हे डोक्यात ठेवा. अर्निंग किती आजची झाली हे तुम्हालाच सांगायचं आहे. ही जी अर्निंग झाली हा माझा टार्गेट होता. जी माझी आजची अर्निंग झाली तो माझा टार्गेट होता. म्हणजे जास्ती वेळ काम केल्यावरती हा मी एवढं टार्गेट ठेवतोय. सो मला जरूर कमेंट करा. लास्ट मी जेव्हा 12 तास करत होतो तेव्हा खूप जणांनी खूप करेक्ट कमेंट केल्यात का माझं टार्गेट काय आहे, माझी अर्निंग किती झाली, माझी इन्व्हेस्टमेंट किती झाली. सो आता खूप जास्ती वेळ मी करतोय, जास्ती आवर्स मी काम करतोय. तर किती होतंय काय होतंय हे नक्की सांगा मला. मार्केट स्लो आहे म्हणून आजची इन्व्हेस्टमेंट पण आपली जास्ती झाली आहे. इन्व्हेस्टमेंट आपली झाली आहे एक 1560 रुपयाची आपली CNG गेली आहे. जी लास्ट मी CNG भरली त्याचं आता काय एक क्वार्टरच राहिलाय, पूर्ण संपली नाही CNG, एक क्वार्टर राहिलाय. सो एक तुम्ही आपण राऊंड फिगर पकडायचं 1160 म्हणजे जी कॅल्क्युलेटेड अमाऊंट आहे त्याचं मी एक फिगर सांगतोय तुम्हाला. 1560 1100 बोलतोय, झोप आली. 1560 रुपयाची CNG गेली आहे. 265 रुपयाचा आपला पास आहे. आणि ॲज ऑलवेज आपण डेली मेंटेनन्स गाडीचं 300 ते 400 रुपये साईडला ठेवतो. ते जर तसं बघायला गेलं तर एक 2000 रुपये किंवा 2100 रुपये आपली आजची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि अर्निंग किती झाली हे तर तुम्हाला माहितीच आहे. माहिती असेल तर फटाफट कमेंट करा भाई, कमेंट करा यार. तुम्ही बघा, मी तुम्हाला एक रिअल फॅक्ट सांगतो. तुम्ही कमेंट करणार तर मला माझ्या व्हिडिओला रीच भेटणार आणि सपोर्ट होईल यार. म्हणून कमेंट जरूर करा, लाईक पण करा, एंगेजमेंट वाढते व्हिडिओची. ठीक आहे. सो आजसाठी एवढंच ठेवूया.
चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला काय आवडतंय काय नाही आवडतंय ते कमेंट करा. काही प्रश्न असतील बिंदास्त विचारा. आणि राईट सेफ अँड बी सेफ गाईज. टाटा बाय बाय, टेक केअर.